अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष 21 दिवसांची 3 गुरुचरित्र पारायणाची सेवा कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मन असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. गुरुचरित्राचं पारायण करणं हे साध्यासुध्या माणसाचं काम नाही, कारण हा दिव्य ग्रंथ पठण करायलाही नशीब लागतं. गुरुचरित्र ग्रंथाला 5वा वेद मानलं गेलं आहे. त्यामुळं गुरुचरित्र वाचणं हे साधं काम नाही आहे आणि गुरुचरित्र वाचण्यानं आयुष्यातील कठीणातील कठीण अडचणी दूर होतात. स्वामी प्रकट दिनानिमित्त खूप साऱ्या स्वामी सेवेकरीच्या ताई आहेत, तर त्या सेवेला सुरुवात करतील. 28 तारखेपासून ते 20 मार्चपर्यंत ह्या 21 दिवसाच्या काळामध्ये या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाची आणि आयुष्य बदलणारी सेवा ती म्हणजे 3 गुरुचरित्र पारायण करायची सेवा. तर 21 दिवसात 7-7-7 अशी 7 दिवसांची 3 गुरुचरित्राची पारायणं तुम्ही करू शकता. घरात कुठलीही करणी बाधा असेल, नजरदोष असेल, घरात होणारी सततची भांडणं, तंटा या सगळ्यांवरती एकच आणि प्रभावशाली उपाय, तो म्हणजे गुरुचरित्र पारायण. तुमची कितीही कठीणातील कठीण अडचण असेल, लग्न जमण्यामध्ये अडथळे येत असतील, नोकरी लागण्यासाठी जर काही अडथळे असतील, शिक्षणामधील अडथळे असतील, तुमचा एखादा बिझनेस असेल आणि तो व्यवस्थित चालत नसेल, सासू सुनाचं पटत नसेल, नवरा बायकोमधील वाद असतील, कितीही टोकाचा प्रॉब्लेम असो, त्याच्यावरती एकच उपाय आणि त्या उपायाचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. म्हणून स्वामी प्रकट दिनापर्यंत जर तुम्ही गुरुचरित्राची 3 पारायणं केली तर तुमच्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर होतील. मी हे 100% खात्रीने सांगू शकते. म्हणतात वर्षातून 3 वेळा जर गुरुचरित्र पारायण केलं तर घरात कुठल्याही प्रकारचे अडथळे आणि कोणत्याही कामामध्ये अडचणी येत नाहीत. मग ही 3 पारायणं तुम्ही वर्षभरात कधीही करू शकता. पण स्वामी प्रकट दिनानिमित्त तर जर तुम्ही सलग 3 पारायणं केली तर त्याचं फळ हे अनंतपटीने जास्त मिळत असतं. गुरुचरित्र हा इतका दिव्य ग्रंथ आहे. हा 5वा वेद असल्यामुळं ज्या घरात हा ग्रंथ फक्त ठेवलेला जरी असेल तर त्याच्या खूप लांबून निगेटिव्हिटी जात असते. कोणतेही तंत्र मंत्र, कोणतीही वाईट विद्या या गुरुचरित्रापासून अतिशय लांब असते. त्यामुळं ज्या घरात ज्या ठिकाणी गुरुचरित्र ग्रंथाचं पठण होतं त्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही. त्या घरात सदैव पॉझिटिव्ह एनर्जी असते. त्या घरात कधीही वाईट गोष्टी घडत नाहीत, वाईट गोष्टी त्या घराच्या आसपासही फिरत नाहीत. त्यामुळं गुरुचरित्राचं पारायण करणं, वर्षातून एक तरी करणं हे आपलं काम आहे. ज्यांना वाटतं की आपला संसार सुखी व्हावा, आपली मुलं, आपला नवरा, आपल्या प्रत्येक कामात यश यावं, त्यांनी गुरुचरित्राचं पारायण आयुष्यात आल्यावर एकदा तरी निश्चितपणानं करावं. आणि कसं आहे माहिती का, आपण कितीही ठरवलं की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर ते आपल्याकडून होत नसतं. ज्यावेळी स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या मनात येतं त्याचवेळी ते हे पारायण तुमच्याकडून करून घेतात. फक्त हे पारायण करण्याचे काही नियम आहेत, काही अटी आहेत, तर त्या काय करायच्या, कशा करायच्या, अगदी साध्या पद्धतीनं गुरुचरित्राचं पारायण हे कसं करायचं हे मी आता तुम्हाला सांगते. पण या 21 दिवसात जर तुम्ही 3 गुरुचरित्र पारायण केली तर या 21 दिवसानंतर म्हणजे या स्वामी प्रकट दिनानंतर तुम्हाला कोणत्याही गोष्टीत कसलाही अडचण आणि अडथळा येणार नाही. ही गोष्ट 100% खरी आहे. या 21 दिवसात इतरही तुम्ही 10 ते 15 मिनिटाच्या सेवा करू शकता. त्या काय करायच्या हेही मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगू शकते की ज्यांना वेळच नाही आहे तर त्यांनी ह्या 10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या दोन्हीपैकी एक जरी सेवा केली तरीही चालू शकतं. आपण दैनंदिन जीवनामध्ये गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचत असतो, 18वा अध्याय वाचत असतो, पण याच्यासोबतच गुरुचरित्राचा पूर्ण ग्रंथ पठण करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपण वर्षातून एकदा तरी करायला हवी. पण 3 गुरुचरित्र केल्यानं आयुष्य जर तुमचं सुधारणार असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर ही गोष्ट तुम्हाला करायला काहीच हरकत नाही आहे. तर ही आयुष्य बदलवणारी गोष्ट ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम माझं आहे. करायचं की नाही हा प्रश्न तुमचा आहे. तर आता सुरू करूया की हे पारायण कसं करायचं, त्याचे नियम काय आहेत आणि त्याचं उद्यापन कसं करायचं. याला हे पारायण 21 दिवसात 3 पारायण असे आपल्याला करायचे आहेत, म्हणजे 7-7-7
अशी 3 पारायणं आपल्याला करायची आहेत. जर आधीमध्ये जर तुम्हाला मासिक धर्म येणार असेल, पिरियड्स येणार असतील, तर त्याच्या अगोदरच आपली डेट काय आहे हे बघून घ्या आणि त्याच्यानुसार गुरुचरित्र ग्रंथाला सुरुवात करा. जर तुमचा खंड पडणार असेल तर ज्या दिवशी पहिल्या दिवशी 28 तारखेला म्हणा, आपण ज्यावेळी संकल्प करतो त्यावेळी आपण असा संकल्प करायचा की हे स्वामी महाराज, हे दत्तगुरू, मी गुरुचरित्राची 3 पारायण करते आहे, पण यथाशक्ती मला जमेल तशी 3 गुरुचरित्र पारायण स्वामी प्रकट दिनापर्यंत करणार आहे. संकल्प करताना मी सलग 3 पारायणं हा शब्द वापरायचा नाही आहे. माझ्या यथाशक्ती असा तुम्ही शब्द वापरायचा आहे. जर त्याच्यामध्ये स्वामी प्रकट दिनापर्यंत जर तुमचे 3 गुरुचरित्र पारायण नाही झाले आणि मध्येच जर पिरियड येणार असता तर तो पिरियडचा काळ तुम्ही सोडून तुम्ही 7 दिवसाचं पारायण केलं, समजा त्याच्यानंतर तुम्हाला पिरियड आला तर ते थोडेसे दिवस, एक 5 दिवस सोडून पुन्हा तुम्ही चालू केलं तर एक स्वामी प्रकट दिनानंतर 4-5 दिवस पुढं जाऊ शकतात, तर तेही चालू शकतं. पुढं 4-5 दिवस गेलं तरीही चालू शकतं. पण ज्या टायमिंगमध्ये तुम्हाला पिरियड येणार आहेत तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही गुरुचरित्र वाचायला घ्यायचं नाही, कारण गुरुचरित्र हा ग्रंथ मध्येच सोडायचा नसतो. त्यामुळं तुम्ही तुमचा मासिक धर्म कधी आहे किंवा घरात कोणी विटाळ होणार आहे का किंवा इतर गोष्टी, सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा. 21 दिवसात नाही झालं प्रकट दिनापर्यंत, त्याच्या पुढे 4-5 दिवस गेले तरीही चालू शकतं. हेच मी सांगते. फक्त मध्ये आधे खंड नाही पडला पाहिजे आणि चुकून जर तसं झालंच तर हा ग्रंथ इतर कोणाकडूनही वाचून घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचे नियम जे गुरुचरित्र करताना 3 नियम आहेत की ते तुम्ही पाळायचे आहेत. खूप लोक आहेत की ते नियमांना घाबरून गुरुचरित्र करत नाहीत, पण मी गुरुचरित्र खूप वेळा केले आणि मी हेच महत्त्वाचे नियम फक्त पाळलेत. मला कुठलाही वाईट अनुभव आलेला नाही आहे. उलट माझ्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी यामुळे कमी झाल्यात. त्यामुळे मी सांगते ते फक्त साधे नियम पाळून जरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तरीही चालू शकतं. त्याच्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम, या दिवसात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा. गुरुचरित्र पारायण काळात घरातील कोणीही नॉनव्हेज खायचं नाही. इतर सेवा करताना जी व्यक्ती सेवा करते तर ती फक्त नॉनव्हेज पाळत असते आणि घरातील इतर व्यक्ती खात असतात. पण गुरुचरित्र पारायण काळात घरातच नॉनव्हेज हे अजिबात करायचं नाही आहे. घरात कुठल्याही प्रकारचं व्यसन झालं नाही पाहिजे. मग तुमच्या घरात इतर कोणाला कसली इतर व्यसनं असतील तर ती व्यसन करणं, मांसाहार करणं हे पूर्णपणे वर्ज्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं. 21 दिवसात परान्न घ्यायचं नाही आहे. परान्नामुळं खूप सारे दोष लागतात. इतरांच्या घरी खाल्ल्यामुळं ते दोष आपल्यामध्ये येत असतात. त्यामुळं इतरांच्या घरी काहीही खायचं नाही आहे. बाहेर जायचं नाही आहे. गावची घरची वेस ओलांडून तुम्ही बाहेर जायचं नाही आहे. जर कधी तुम्हाला प्रसंग आलाच तर तुम्ही तुमच्या आईच्या आणि बहिणीच्या हातचं खाऊ शकता. इतर कोणाच्याही हातचं तुम्ही खायचं नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की जमिनीवरती झोपायचं. एखादी सतरंजी किंवा चटई अंथरून त्याच्यावरती तुम्ही झोपू शकता. जेवणामध्ये फक्त एकच धान्य खायचं. एकतर चपाती खाली तर 7ही दिवस चपाती, भाकरी खाली तर 7ही दिवस भाकरी, भात खाल्ला तर 7ही दिवस भात, असं 21 दिवस एकच धान्य खायचं. माझ्या सांगण्याप्रमाणे तुम्ही गव्हाचं सेवन करा, म्हणजे तुम्ही गव्हापासून बनवले कोणतेही पदार्थ खा, कारण चपाती पचायला जड असते आणि 21 दिवस आपल्याला 3 पारायणं करायचे आहेत. त्यामुळं तुम्ही एक धान्य खा. द्विदल धान्य, कडधान्य खायची नाही आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कांदा लसूण अजिबात खायचा नाही आहे. कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचा. आणि शेवटच्या दिवशी या पारायणाचं उद्यापन करायचं. तर आपल्याला 3 पारायणं करायचे आहेत. पहिल्या दिवशी संकल्प करायचा की मी 3 पारायणं यथाशक्ती स्वामी प्रकट दिनापर्यंत करते आहे. पहिलं 7 दिवसाचं पारायण झालं की 7व्या दिवशी घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य करायचा. घरात जे काही इतर जे आपण भाजी, पोळी, वरण, भात करतो त्याचा नैवेद्य दाखवायचा. 4 नैवेद्य करायचे. एक स्वामी महाराजांसाठी, एक दत्तगुरूंसाठी, एक आपल्या कुलदेवतेसाठी आणि एक आपल्या ग्रंथासाठी. तर असे 4 नैवेद्य करायचे. तुम्ही 7व्या दिवशी नैवेद्य दाखवू शकता आणि 8व्या दिवसापासून पुन्हा सुरू करू शकता. असं तुम्हाला 3 गुरुचरित्राचे अध्ययनाचे पाठ करून आपल्याला शेवटच्या दिवशी एक जोड जेवायला घालायचं आहे. जर तुम्हाला ब्राह्मण जोडपं मिळालं तर ब्राह्मण जोडपं जेवायला तुम्ही घालू शकता. नाही मिळालं तर दत्त मंदिरात, स्वामी केंद्रात, जिथं कुठं तुम्ही जाता तिथं शिदा अर्पण करा. तिथं जे गुरुजी असतात त्यांना तुम्ही शिदा दिला तरीही चालू शकतं. तुमच्या यथाशक्ती दानपेटीमध्ये दान केलं तरीही चालू शकतं.
अशा साध्या पद्धतीने तुम्ही याचं उद्यापन केलं तरीही चालू शकतं. पण या सेवेमुळं तुमचं आयुष्य बदलणार आहे, तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होणार आहेत. तर या सेवेला उद्यापासून नक्की सुरुवात करा आणि 21 दिवसानंतर तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगा की तुमच्या आयुष्यात काय बदल झालेत. मी हा व्हिडिओ डिलीट करेन, कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि जर तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही 2 गोष्टी करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ दररोज, ज्याला अर्धा ते पाऊण तास लागतो, असे स्वामी चरित्र सारामृताचे 21 दिवसात 21 पाठ करू शकता. हेही जमलं नाही तर 15 मिनिटात होणारी सेवा, तारक मंत्राचं 11 वेळा पठण, दररोज तुम्ही 11 वेळा पठण करू शकता 21 दिवस. तिसरी महत्त्वाची गोष्ट, घोर कष्टोद्धरण स्तोत्र, ज्याला फक्त 10 ते 15 मिनिट लागतात. आणि या घोर कष्टोद्धरण स्तोत्रामुळं आपल्या आयुष्यातील सगळी कष्ट दूर होतात. यापैकी कोणतीही एक सेवा जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही करू शकता. स्वामी प्रकट दिनानिमित्त या सगळ्या सेवा तुम्ही कराव्या आणि तुमचं आयुष्य मार्गी लागावं, हा एकच हेतू होता. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि या व्हिडिओमार्फत जर तुम्ही या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करा. धन्यवाद.